युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. म्हणेल अजित दादाचा घात झालाच नाही, अजित दादा जिवंत आहे, अजित दादाला किडनॅप केलं असं म्हणाल तर विश्वास ठेवाल का? नाही ठेवणार ना. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळणार की अजित दादांचा घात झाला की अपघात झाला, का जिवंत आहे, का अजित दादाला कुठं ब्लॅकमेल म्हणजे कोण्या देशात पाठवलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की कमेंट करून तुम्ही सांगा मला मी खरं बोलतो की काय. हा व्हिडिओ बघा देवेंद्र फडणवीस साहेबांचा अगोदर. मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजित दादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ. एवढे भडकले का फडणवीस? एवढे भडकले का फडणवीस? मला सांगा, का भडकले? आतापर्यंत याने कधी वक्तव्य केलं नाही अजित पवारवर. आताच का मंत्रिमंडळात वक्तव्य केलं? काहीतरी दाल में कुछ काला आहे ना. आता याच्या पोटात गुडगुडा लागला असेल त्या कारणामुळेच ना. अरे शरद पवार चुप राहते, सुनित्राताई चुप राहते, सतत 2 महिने झाली याची दादांचा घात होऊन, तरी सगळे चुप राहते. म्हणजे का? अजितदादाच्या कान करण्याच्या मागे कोण असेल? फायदा झाला काय? खुर्ची मिळाली सुनित्राताईला अजितदादांची. शरद पवार बोलत नाही, फक्त रोहित पवार आणि आपले अमोल मेटकरी ते बोलून राहिले, दुसरं कोणीच नाही. पण कर्नाटक सरकारने दखल घेतली त्या कारणामुळे ते जमलं, आणि तर जमलं नसतं. पण कर्नाटक सरकारने दखल घेतली त्या कारणामुळे फडणवीस घाबरले. आता तेले असं वाटू राहिलं की येणार भांड फुटणार, पण भांड कोणचं फुटणार काय नाही. किती धवशीने बोलून राहिले, किती घाबरल्याने बोलून राहिले, किती येणं बोलून राहिले, असं भीतीजनक आहे त्याच्या बोलण्यात. काय वाटतं तुम्हाला? अजय दादांचा घातून 2 महिने झाले ना, मग बोलत का नाही? हे बाकीचे आता का बोलायला लागले पोपटावानी? पहिले का बोलले नाही? नक्की कमेंट करून सांगा. काय त्या जबाना बंद होत्या का? दातकडी बसली होती का यांना? काय वाटतं तुम्हाला? अजित दादांचा घातून सतत 2 महिने होऊन राहिले, तरीही काही होऊन राहिलं नव्हतं. महाराष्ट्रातल्या प्रशासनाकडून कर्नाटक सरकारने दखल घेतली आणि त्या पोलीस लोकांनी दखल घेतली, त्या कारणामुळे याच्या जबाना खुलल्या, चाब्या खुलल्या, नाही तर याचे जबानाला कुलप लागले होते. जंग चढत होते. 2 महिने सतत होऊन महाराष्ट्रातला जनतेचा एक राजकारणातला नेता, तो आपल्या महाराष्ट्राचं रक्षण करणारा, तो आपल्या जनतेवर प्रेम करणारा, जनतेसाठी धावून येणारा अजित पवार याचा घातून 2 महिने सतत होते, तरी प्रशासकीय नेता कुठलाही आवाज उठवत नाही. पण आता कर्नाटक मधल्या ज्या सरकारनं अजितदादाची एफआयआर घेतली यायला जबान फुटली. आतापर्यंत यांनी मंत्रिमंडळात कुठलाही आवाज उठवला नाही. अजितदादा सगळे चूप होते. काय म्हणा या लोकांना? हे गिरगिटवाले रंग बदलणारे लोक आहे. त्यांना असं वाटलं की कर्नाटक सरकारनं दखल घेतली तर आपली खेर नाही. आता तिथली पोलीस लोक चौकशी करणार, आपले पण नाव येणार, याचे येणार, त्याचे येणार. पण घात करणारा कोण आहे यांनी काय सांगितलं? गळे मुर्दा, तो मुर्दाही असन, मातीतून काढू, त्याला सजा देऊ. आता बघू ना सजा कोणाला होणार आहे, कोणाला नाही. आता दिसणारच आहे अजितदादाचा घात कोण केला. अरे तुम्ही VSR कंपनीच्या मालकाला VIP ट्रीटमेंट देता, मटन चिकन घाऊ घालता, दारू पाहता. त्याले विचार करा तुम्ही, किती नालायक लोक झाले पाहिजे तुम्ही. आणि आपल्या महाराष्ट्रात काय एक मराठी माणसाला न्याय मिळत नाही, तर कर्नाटक सरकारनं न्याय देण्याचं काम करण्यात आलं. तर विचार करायची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकार का झोपलेलं आहे की काय खेळून राहिलं का? काचे खेळून राहिलं का? काय वाटतं तुम्हाला? खरंच अजितदादाला न्याय देण्याचं लायकीच आपलं सरकार आहे का? नाही आहे. कारण मराठी माणसाला न्याय देऊ शकत नाही, तर अदर माणसाला न्याय देऊ शकेल का? हे लोक नाही देऊ शकत. फक्त हे लोक हिंदू खतरे में है, बटोके तो कोटोके, बस दुसरं कुठल्याच गोष्टी नाही. अरे जनतेचं रक्षण करणं होत नाही यांचे गुण. महाराष्ट्रामध्ये अशोक खराची फाईल ओपन झाली, महिलेचं रक्षण करणं होऊन राहिलं नाही यांचे गुण.
कशाचे हे भाऊ, कशाचे हे? हा, स्वतःला लाडका भाऊ म्हणतात. इथं शेतकरी मरून राहिले, कर्ज माजारी आहे, मालाला भाव नाही आहे, पेट्रोलचा काळ होऊन राहिला, पेट्रोल मिळून राहिलं नाही, डिझेल मिळून राहिलं नाही, इंधन मिळून राहिलं नाही, गॅस सिलेंडर मिळून राहिलं नाही, काही मिळून राहिलं नाही या महाराष्ट्रात. हा, सगळं सत्यानाश करून टाकला. आणि म्हणून करायले की आम्ही देशाचे रक्षण करणारे लोक आहोत, लोकशाही रक्षण करणारे लोक आहोत. अबे अजित पवारचा घात झाला हेच तर तुमचे कोणी येऊन राहिलं. तुम्ही VSR कंपनीच्या मालकाला चांगली ट्रीटमेंट देता. हा, अजित दादांचा घात होऊन सतत 2 महिने झाले, त्यांचे CCTV फुटेज डिलीट झाले. अरे एखादा खासदार आमदार एखादा बाहेर निघतो ना, तर त्याच्या संग लंडुऱ्यावाणी पत्रकार लोक असतात, त्यांच्या संग लंडुऱ्यावाणी न्यूजवाले लोक असतात, मागं फिरत असतात त्याच्या. आणि आपला दादा तर खासदार नव्हता, आमदार नव्हता, हा व्यक्ती अर्थ मंत्री होता. आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री असताना त्याच्या मागे किती जणांच्या गाड्या असत न्यूजवाल्यांच्या. एका जणाने रिपोर्ट घेतला नाही का, एका जणाने व्हिडिओ घेतला नाही काय, एका जणाने मुलाखत घेतली नाही का दादाची. ते व्हिडिओ कुठे गेले, काय केलं, दाखवलेच नाही, कारण डिलीट मारले. तर पैसे विकल्या गेले असतात, पण कोण पैसे दिले, कोण विकल्या गेले, कसे गेले, काय गेले हे माहिती नाही. आता कर्नाटक सरकारला माझा एकच हात जोडून विनंती आहे की दादांचे जे CCTV देवगिरीमधून निघत असताना तिथले व्हिडिओ कुठं आहे, तिथले CCTV कुठं आहे, तिथले पत्रकार लोक होते नाही का त्याच्या संघ, तिचे लेखा जोखा काय आहे काय नाही अजून अद्याप मालूम नाही. काय याने डिलीट मारले का डिलीट मारले, कोणी डिलीट मारायला लावले, पैसे डिलीट मारले का, काय केले काय नाही अद्याप मालूम नाही. काय वाटतं तुम्हाला जयदाचा घात करणारा सापडणार? अरे नाही सापडू शकत, कारण हरामखोर लोक असे आपल्या राज्यात असे लोक आहे की VSR कंपनीच्या मालकाला VIP ट्रीटमेंट दिली जाते. तर विचार करा तुम्ही, जो गुन्हेगार असतो त्या मालकाला VIP ट्रीटमेंट दिली जाते, मटण चिटं खाऊ घातल्या जाते, त्याला दारू पाजल्या जाते, त्याला त्याच्या कॅबिन मध्ये पिक्चर दाखवल्या जाते, क्रिकेट पाहिल्या जाते, सगळ्या गोष्टी केल्या जाते. आणि त्याची सिक्युरिटी गार्ड अंदर दिले जाते त्याच्या संघ. म्हणजे एकाच्या हाती रायफल, एकाच्या हाती रायफल. आणि पत्रकार लोकायला म्हणतात तुम्ही येऊ नका. अरे विचार करायची गोष्ट आहे, किती लोक नालायक असायला पाहिजे हे. हा, आणि अजितदादाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे, जनतेचं रक्षण असेच कराल का? अरे सर्वसामान्य जनतेसाठी काही करू शकत नाही. एक तर उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होता तो व्यक्ती, त्याची तर तुम्ही तक्रार घेतली नाही. तक्रार कोणी घेतली? कर्नाटक सरकारने घेतली. विचार करायची गोष्ट आहे, किती नालायक लोक असायला पाहिजे. नालायक सरकार आहे आपलं. फक्त त्यांनी ग्रोथ याच्यात केली, भाषणात केली, आणि लोकायला फक्त सांगत असतात ते आम्ही हे करू ते करू, करायचं काही घेणं देणं नाही. विचार करायची गोष्ट आहे. अजितदादांचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले, तरीही त्यांना न्याय मिळून राहिला नाही. तरी शरद पवार चुप का? सुनित्राताई चुप का? सुनित्राताईला माहित आहे अजितदादा कुठं आहे? अजितदादा घातच झाला नाही. काय नेमकं राजकारण आहे की काय आहे, नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.